103 मेगाहेर्ट्झ FM ध्वनिलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो, भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान अधिकार आणि कर्तव्य या विषयावर ॲडव्होकेट मनोज कवाडे यांचं भाषण आता आपण ऐकूया. श्रोतेहो, नमस्कार. सर्वप्रथम आपण सर्वांना भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 नोव्हेंबर हा दिवस आपल्या देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संसदेमध्ये संविधानाला मान्यता प्रदान करण्यात आली होती आणि या घटनेला आज 75 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आपण सर्व भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. मित्रांनो, संविधान निर्मित्यांनी अतिशय कष्टाने आपला हा देश घडविण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती केली असून भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. भारतीय संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा आणि अधिकारांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत स्वतंत्रता, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य स्थापित करायचे आहे असा निश्चय व निर्धार करण्यात आलेला आहे. त्याकरिता प्रत्येक नागरिकाला त्याचे कर्तव्य पार पाडल्याशिवाय आपण संविधानास पूर्णत्वास नेऊ शकत नाही. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समिती गठीत करण्यात आली होती. तेव्हा माननीय सच्चिदानंद सिन्हा हे समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढे 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले. 29 ऑगस्ट 1947 पासून मसुदा समितीने आपल्या कामकाजास सुरुवात केली. पंडित जवाहरलाल नेहरू, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन गोपालास्वामी, डॉक्टर भीमराव आंबेडकर, के.एम. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्लाह, बी.एल. मित्तर आणि डी.पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वात मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात आला. पाकिस्तानच्या फाळणीनंतर संविधान समितीमध्ये एकूण 292 सदस्य होते. संविधान समितीच्या 11 बैठका झाल्या आणि त्या 165 दिवस चालल्या. त्यामध्येही संविधान समितीच्या 19 उपसमित्या घटनेचे काम जलद गतीने पुढे जावे म्हणून कार्य करीत होत्या. त्यामध्ये मसुदा समिती देखील होती. या मसुदा समितीच्या देखील 44 सभा झाल्या. या महत्वाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर भीमराव आंबेडकर हे होते. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपली भारताचे संविधान पूर्णत्वास येऊन अंगीकृत आणि अधिनियमित करून संविधान सभेत स्वतः प्रत्यर्पण करण्यात आली आणि त्याच्या ठीक 2 महिन्यानंतर म्हणजेच 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना अंमलात आणल्या गेली आणि देशाचा कारभार भारतीय राज्यघटनेनुसार कार्यान्वित झाला. म्हणजेच भारतात प्रजासत्ताक प्रणाली 26 नोव्हेंबर 1949 पासून भारतीयांनी अंगीकारली. तेव्हापासून भारतात लोकशाही प्रणाली भारतीय संविधानाच्या माध्यमातून लागू करण्यात आली. भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वात मोठी, ती देखील लिखित राज्यघटना आहे, ज्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाप्रमाणेच प्रज्ञा, शील आणि करुणा व मैत्री या मूल्यांची बीजे देखील रोवण्यात येऊन संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे. मूळ भारतीय संविधानात उद्देशिका, 25 अनुसूची आणि 395 अनुच्छेद, ज्याला आपण आर्टिकल म्हणतो, ती आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वास आला. भारतात प्रजासत्ताक प्रणाली कधीच नव्हती असं नाही, मात्र शेकडो वर्ष भारतात प्रजासत्ताक प्रणालीपासून अनभिज्ञ राहिला. ही प्रजासत्ताक प्रणाली, तिलाच आपण लोकशाही म्हणून ओळखतो, ती प्रणाली भारतीय संविधानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीचे महान कार्य करून चिरंतर स्मरणात राहील असे प्रजासत्ताक राष्ट्र आपल्याला दिलेले आहे. प्रजासत्ताक म्हणजे प्रजा आणि त्यांची सत्ता,
म्हणजेच प्रजेचे राज्य, जनसामान्याचे राज्य. श्रोतेहो, प्रजासत्ताक म्हणजे प्रजेच्या लोकांच्या हाती असलेली अंतिम सत्ता आणि शासनात सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती ही अधिकाराने कितीही मोठी असली तरी मात्र ती प्रजेपेक्षा मोठी नसते. हे या प्रजासत्ताक पद्धतीचे खास वैशिष्ट्य आहे. शासनकर्ते लोकांद्वारे निवडले जातात, ते देखील एका विशिष्ट कालावधीकरिता आणि भारतीय जनतेच्या हिताचे कार्य करण्याच्या उद्देशाने. जनतेने निवडून दिल्यानंतर त्यांनी जनतेकरिता कार्य करावं ही अपेक्षा असते. जी प्रजा शासनकर्त्यांना निवडून पाठवते त्यांनी भारतीय संविधानानुसार कार्य करण्याची आणि भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची देखील त्यांच्यावर तितकीच जबाबदारी असते. परंतु जर या कामात ती व्यक्ती अपयशी किंवा कसूरवार ठरली तर तिला सत्तेतून बाहेर करण्याचा अधिकार देखील सर्वस्वी भारतीय नागरिकांना म्हणजेच प्रजेला आहे. हे या प्रजासत्ताकाचे दुसरे खास वैशिष्ट्य आहे. श्रोतेहो, आपल्या भारतीय राज्यघटनेचे ओळखपत्र म्हणजेच उद्देशिका, तिलाच आपण प्रिएम्बल म्हणतो. भारताचा राज्यकारभार हा कसा चालतो त्याचा पुरेपूर सारांश म्हणजेच उद्देशिका प्रिएम्बल होय. आता प्रिएम्बल म्हणजे काय तर संविधानाची प्रस्तावना, दॅट इज इंट्रोडक्शन ऑर प्रिफेस टू द कॉन्स्टिट्यूशन. लोकशाही शासन व्यवस्था भारतात प्रस्थापित व्हावी असे वाटणाऱ्या तत्कालीन लोकनेत्यांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक होते. ते लोकशाहीचे प्रणेते होते. लोकशाहीची व्याख्या जगातील अनेक विचारवंतांनी, विद्वानांनी केलेली आहे. त्यापैकी आपल्या सर्वांना सर्वश्रुत असलेले लोकशाहीची व्याख्या जी अब्राहम लिंकन यांनी केलेली आहे ती म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांद्वारे चालवलेले शासन म्हणजेच लोकशाही होय. मात्र त्याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली लोकशाहीची व्याख्या म्हणजे रक्ताचा एकही थेंब न सांडता अपेक्षित आर्थिक, सामाजिक व राजकीय बदल घडवून आणणे म्हणजेच लोकशाही होय. आणि अशी लोकशाही सदृढ होण्याकरता लोकांना वैचारिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या जास्तीत जास्त परिपक्व होण्याची गरज आहे. लोकशाहीला अधिक बळकटी प्राप्त व्हावी म्हणून संविधान निर्मात्यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही उच्च मानवी मूल्य फ्रान्स या देशाच्या राज्यक्रांतीतून घेतलेली नसून भारतीय संस्कृतीचे जनक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीतून घेतले असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मित्रांनो, भारतीय संविधान निर्मितीची पार्श्वभूमी लक्षात घेता असं दिसून येते की भारतातील स्वातंत्र्य लढा हा केवळ ब्रिटिश राजवटीपासून मुक्तता मिळविण्याचा संघर्ष नव्हता, तर स्वराज्य, न्याय, समता आणि मानवाधिकार या मूल्यांवर आधारित राष्ट्र उभारण्याचा ध्यास होता. त्याकरिता 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभा स्थापन करण्यात आली. तिचे पहिले अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते आणि त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे निवडून आले. संविधान सभेत 299 प्रतिनिधी निवडून आले होते. त्यामध्ये विविध प्रांत, समाज घटक आणि अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व होते. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी 22 समित्या स्थापन केल्या गेल्या होत्या. त्यातील सर्वात महत्वाची समिती म्हणजे ही मसुदा समिती, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी संविधान निर्मितीत केंद्रीय, दूरदर्शी आणि न्याय समतोल भूमिका बजावली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अविरत परिश्रमातून संविधानाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारण्यात आले म्हणून त्या दिवसाला संविधान दिन म्हणून संबोधित केला जाते. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशात संविधान लागू झाले. या दिवशीच भारत पूर्ण सार्वभौम राष्ट्र बनले. भारतीय संविधान ज्या 4 प्रमुख मूल्यावर आधारित आहे त्यांचा समावेश भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत म्हणजेच उद्देशिकेत नमूद आहेत आणि ती मूल्य म्हणजे न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही आहेत. मित्रांनो, न्याय म्हणजे ज्यामध्ये प्रत्येक भारतीयांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रदान करण्याचे आश्वासित करण्यात आलेले आहे. तर स्वातंत्र्य म्हणजे सर्व भारतीयांना विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना आणि संघटन स्थापन करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करण्यात आलेले आहे. तसेच समता म्हणजे सर्व भारतीयांना समान संधी आणि कायद्यापुढे सर्व समान, मग तो श्रीमंत असो अथवा गरीब, अधिकारी असो अथवा कामगार, देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान असो अथवा सामान्य नागरिक. आणि बंधुता ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान आणि राष्ट्राची राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे कर्तव्य सांगितलेले आहे. ही 4 मूल्य भारतीय संविधानाचे प्राण आहेत
आणि शासन व्यवस्थेच्या प्रत्येक अंगाला मार्गदर्शन करतात. मित्रांनो, भारतीय संविधानाची काही खास वैशिष्ट्ये आहेत, ज्यामध्ये महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून भारतीय संविधान भारतीय राज्यघटनेत मूळतः 22 भाग, 395 अनुच्छेद आणि 8 अनुसूचिका होत्या. आज अनेक दुरुस्त्यानंतर त्याचे स्वरूप अधिक व्यापक झालेले आहे. भारतीय राज्यघटना भारतीय नागरिकांना 6 प्रमुख अधिकार प्रदान करते. त्यामध्ये समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषण विरोधी अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, संघटनात्मक उपचाराचा अधिकार. मित्रांनो, हे सर्व अधिकार भारतीय नागरिकांच्या प्रतिष्ठेचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करतात. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेत भारतीय नागरिकांना त्यांचे मूलभूत कर्तव्य काय आहेत हे देखील भाग 4 क मध्ये सांगितलेले आहेत. त्यामध्ये देशाच्या विकासात भारतीय नागरिकांनी सक्रिय भूमिका बजावावी म्हणून भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत. त्यामध्ये प्रत्येक भारतीयांनी संविधानाचा आदर करणे, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताचा मान राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, भारताच्या सार्वभौमत्व रक्षण करणे इत्यादी आहेत. भारतीय संविधानाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संविधानाच्या मूळ गाभ्याला कुठलेच नुकसान न पोहोचवता काळानुरूप भारतीयांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करण्याचे देखील अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यामुळे भारतीय संविधान हे परिवर्तनशील आणि लवचिक आहे. आपले संविधान हे लवचिक असल्यामुळे इतर देशांच्या संविधानाप्रमाणे ते कालबाह्य होत नाही. मित्रांनो, आपला भारत देश हा विविध जात, धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरेने नटलेला देश आहे. इतिहासातील म्हणा अथवा भूतकाळातील सामाजिक विषमता, अन्याय दूर करण्यासाठी भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, महिला, दिव्यांग आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी आणि त्यांना इतर भारतीयांप्रमाणे प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. मित्रांनो, आपल्या देशात भारतीय संविधानाला अनन्यसाधारण असे महत्त्व असून भारतीयांकरिता तो अनमोल ग्रंथसंपदा आहे. भारतीय संविधान हे भारतीय नागरिकांच्या स्वातंत्र्याचे आणि मानवी अधिकारांचे संरक्षण करते. त्यामध्ये लोकशाही मूल्य, समता आणि न्यायाचे रक्षण करते. तसेच राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व टिकवणे, न्यायपालिकेद्वारे सरकारवर नियंत्रण करणे, भारताला प्रगतिशील आणि आधुनिक आणि समतामूलक समाज निर्मिती करण्याकरिता प्रेरित करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दात सांगायचं तर संविधान यशस्वी होईल की अयशस्वी हे लोकांवर अवलंबून आहे. जर लोक चांगले असतील तर संविधान कितीही वाईट असलं तरी ते चांगले कार्य करेल. त्यामुळे मित्रांनो, भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तावेज नसून ते संघर्ष, त्याग, बलिदान आणि लाखो नागरिकांच्या स्वप्नांचे फलित आहे. भारतीय राज्यघटनेने भारताला लोकशाहीची दिशा दिली आहे. त्यांच्यामध्ये मानवी मूल्यांचे जाण निर्माण केलेली आहे आणि बदलत्या काळानुरूप पुढे चालण्याची ताकद प्रदान केलेली आहे. भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर करणे, पालन करणे आणि मूल्य जीवनात लागू करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. संविधान गतिमान ठेवण्यासाठी जनजागृती, शिक्षण आणि जबाबदार नागरिकत्व आवश्यक आहे. भारतीय संविधान हा राष्ट्राचा आत्मा आहे आणि प्रत्येक नागरिक हा त्या आत्म्याचा ध्वजवाहक आहे. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, भारतीयांची खरी शान भारताचे संविधान. धन्यवाद. तर श्रोते हो, आत्ताच आपण भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान अधिकार आणि कर्तव्य या विषयावर ॲडव्होकेट मनोज कवाडे यांचं भाषण ऐकलं.